कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रायगड आणि रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे। पुढील 2 दिवसांमध्ये राज्यातून पावसाची माघार होणार आहे। आज कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय। मुंबईसह ठाणे आणि पालघर भागामध्ये आज हलक्या सरींचा अंदाज आहे, तर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याच संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, पावसाचा अंदाज दिवाळीमध्येच वर्तवण्यात आलेला आहे, काय एकूण अपडेट्स आहेत? खरं तर श्वेता, काल महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली असली तरी आता संकट आहे त्या अवकाळी पावसाचं। 20 तारखेपर्यंत हा पाऊस जो आहे तो अवकाळी पाऊस महाराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबई असेल, मध्य महाराष्ट्र असतील, कोकण असतील आणि विशेष करून मराठवाडा, या मराठवाड्यामध्ये हलक्या ते अतिमुसळधाराचा पावसाचा अंदाज आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। एवढंच नाही तर येलो स्वरूपाचा अलर्ट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये देशातून मान्सून हा परतीचा प्रवास सुरू करेल, मात्र अवकाळी पावसाचं जे संकट आहे ते महाराष्ट्रावर आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं मराठवाडा असेल किंवा कोकण असेल, मुंबई असेल किंवा पालघर असेल, या परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जी आहे ते हवामान विभागाने वर्तवलेली आहे। काल पुण्याच्या घाटमाथा असेल किंवा जुन्नर असेल या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला, तशाच स्वरूपाचा पाऊस आहे तो मराठवाड्यामध्ये पडण्याची शक्यता आहे ते वर्तवण्यात आलेले आहे। त्यामुळे आता मान्सूननी जरी माघार घेतली असली तरी अवकाळी पावसाचं जे संकट आहे ते आता महाराष्ट्रावर आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता या अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान होण्याचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यासमोर आता दुसरं एक संकट उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतात। विशेष करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण अवकाळी पावसाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे। त्यामुळं पुढील 20 तारखेपर्यंत म्हणजे काल आणि 15 तारीख ते 20 तारखेपर्यंत हा अवकाळी पावसाचा अंदाज आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळं पुढील काही दिवस आपल्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे। विशेष करून पालघर, मुंबई आणि मराठवाड्यातले काही भाग आणि कोकणातील साताऱ्यातल्याही काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाटमाथ्यांवर विशेष करून आज रात्री किंवा दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रासह काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आहे जो अवकाळी पाऊस आहे तो बरसणार आहे। श्वेता, अगदी त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।